नमस्कार, आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र न्यूज चॅनल। चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद। हा आहे वसई विरार महापालिका क्षेत्रातील कणेर कोशिंबे रस्ता। सुमारे 2.5 किलोमीटरचा हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खड्डे व धुळीने भरलेला आहे। अवजड वाहनामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरची धूळ हवेत उडत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे। पावसाळ्यात रस्ता चिखलाने भरला जातो। रस्त्याला पथदिवे नसल्याने रात्रीचा अंधारात प्रवास घडतो। अशा रस्त्याने हजारो ग्रामस्थ गेल्या 30 वर्षापासून प्रवास करीत आहेत। वसई विरार महापालिकेला 14 वर्ष होऊन गेली आहेत, मात्र या रस्त्याकडे महापालिका प्रशासन व सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने केवळ दुर्लक्षच केलं आहे। आता अनेक वर्षानंतर महापालिकेने कणेर कोशिंबे रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी तयारी दर्शवली आहे। वैतरणा येथे दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात रस्त्याबाबत बहुजन विकास आघाडी अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सुमारे 7 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे आपल्या भाषणात सांगितले होते। पाहूया। तळ्याचा पाडा ते कणेर फाटा काँक्रिटीकरण 7 कोटी रुपये मंजूर। आता हितेंद्र ठाकूर यांची कणेर कोशिंबे काँक्रिटीकरण रस्त्याबाबतची घोषणा होऊन 1 वर्ष 5 महिने इतका कालावधी निघून गेला आहे, तरीही महापालिका प्रशासन कामाला सुरुवात करीत नसल्याचे दिसून येत आहे। सदर कामाच्या बाबतीत चौकशी केली असता टेंडर निघायचे आहे, प्रोसेस सुरू आहे अशी उत्तरे अधिकारी वर्गाकडून ऐकायला मिळत आहेत। बहुजन विकास आघाडी अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी रस्त्याबाबत खार्डी कोशिंबे ग्रामस्थांना शब्द दिला होता, मात्र या शब्दाला महापालिका अधिकारी केराची टोपली दाखवित आहेत। वसई विरार महापालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट आहे, त्यामुळे अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार सुरू असल्याचे यावरून दिसून येत आहे। आता काही दिवसांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे। अनेक भागात विकास कामांचे नारळ फुटत आहेत। असाच एक नारळ अनेक वर्षे रखडलेल्या कणेर कोशिंबे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा फुटणार आहे का, असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांनी लागणार आहे। त्या अगोदर वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील कणेर कोशिंबे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होईल की नाही ते आता पाहावे लागणार आहे। माझा भूमिपुत्र महेश पाटील, विरार।